खामदाड येथील नागरिकांना सतत वीज समस्येला सामोरे जावे लागत आहे। रायगड जिल्हा परिषद शाळेच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या विजेच्या ट्रान्सफॉर्मरची सतत ट्रिपर उडत असल्याने तासनतास वीज गायब होत असल्याचा प्रकार घडत आहे। विशेष म्हणजे सायंकाळच्या सुमारास वीज गायब होत असल्याची घटना 20 मार्च पासून घडत आहे। दरम्यान वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांनी सांगितले की विजेवर सतत लोड होत असल्याने ट्रान्सफॉर्मरवर ताण पडतोय, त्यामुळे त्याची ट्रिपर उडून वीज पुरवठा खंडित होत आहे। विजेच्या समस्येमुळे स्थानिक नागरिक अक्षरशः बेचैन झाले आहेत। ऐन होळी सणाच्या पार्श्वभूमीवर देखील वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना उकाड्याला सामोरे जावे लागले। दरम्यान ही घटना सतत होत असल्याने आमच्या जिल्हा प्रतिनिधींनी वीज पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही। या रोजच्या त्रासाला कंटाळून स्थानिकांनी नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्याची मागणी केली आहे। सद्यस्थितीतील ट्रान्सफॉर्मर जुना असून त्याचे मेंटेनन्स न झाल्याने सतत बंड पडत असल्याचे चित्र दिसून येत आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी नरेश पाटील, माणगाव। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।